आहेत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। वरुड तालुक्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। शहापूर ते वरुड पायदळ मोर्चा निघालेला आहे। ॲडव्होकेट आशिष वानखडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे। आपल्यासोबत आशिष भाऊ वानखडे आहेत। काय नेमकी मागणी आहे, कशासाठी या शेकडो नागरिकांना घेऊन पायदळ मोर्चा काढलेला आहे? आपल्या वरुडमध्ये 1991 मध्ये महापूर आलेला होता। त्या महापूर आल्यानंतर सरकारनं एक गट्टूची छोटी छोटी घरं बांधून दिली लोकांना। ती घरं होती गट्टूची आणि तिचं कार्यकाळ जास्तीत जास्त 5 ते 10 वर्षाचा असेल। आज त्या गोष्टीला 35 वर्ष पूर्ण झालेली आहे। आज जर तुम्ही पुनर्वसनमध्ये गेलात तर लोक अक्षरशः त्या घरांना पन्न्या बांधून राहत आहे 35 वर्षापासून। आमचं असं म्हणणं आहे का त्या पुनर्वसन जेवढेही 35 गावं आहे, 20-35 गावं तेवढे आहे, त्या गावांना कुठलाही निकष न ठेवता तुम्ही त्यांना सरसकट सर्व गावाचा विकास करण्यात यावा, त्यांना घरं बांधून देण्यात यावे व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर तिथला सर्वांगीण विकास तिथला करण्यात यावा। त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे। त्यानंतर जे लोकांना घरकुल तुम्ही देता त्या लोकांना फक्त 1,20,000 25,000 रुपये मिळतात। आज विटांची किंमतच 10 रुपये एक वीट पडते। 12-15 हजार रुपये विटा घरकुलाला लागतात। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही 3 लाख रुपये द्या, त्याहीपेक्षा त्याच्या वर जाऊन सांगतो तुम्ही नाल्या बांधता, नाल्या बांधल्याचा जे निकष तुम्ही स्क्वेअर फूटचा हिशोब बांधता त्या हिशोबाने आम्हाला पैसे द्या। तुम्ही पटवारी भवन बांधलं, तलाठीत कार्यालय, ज्या हिशोबानं तुम्ही त्या ठेकेदाराला म्हणा किंवा जो निधी टाकलेला आहे त्या स्क्वेअर फूटच्या हिशोबाने आम्हाला घरकुलाचे पैसे द्या। एक तुमचं 300 स्क्वेअर फूटचं तलाठी कार्यालय 25 लाखाचा होते आणि 250-300 स्क्वेअर फूट जागा तुम्ही आम्हाला 2 लाखात बांधायला लावता। एकाच गावात हे दोन अशी तफावत का बा? तुमच्या सरकारच्या पैसे येत, तुम्हीच आम्हालाही तुम्हीच पैसे देता आणि त्या ठेकेदाराला तुम्हीच पैसे देता, तर मग एवढी बघ करोडो म्हणजे लाखो रुपयाचा तफावत कशी काय तुमच्या ह्याच्यात? आम्हाला हे सरकारला जाब विचारायचा आहे। त्यानंतर जे प्रलंबित चेक आहे, लोकांनी घरं खोलून ठेवलेले आहे सगळे, आणि पाण्यात लोक, आज पाऊस चालू आहे 2 महिन्यापासून, पावसात लोक राहत आहे, कोणाचा स्लॅब राहिला, कोणाचं लेंटराईट झालेली आहे, ते पन्न्या बांधून कसे तरी राहत आहे। माझ्याजवळ फोटो आहे, मी तुम्हाला पाठवेल, तुम्ही दाखवा ते। अक्षरशः ते पाहिल्यावर रड येते माणसाला का या अशा ठिकाणी लोक कसे राहत असतात। बरं, आज पायदळ मोर्चा काढल्यानंतरही प्रशासनाने आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर पुढचं पाऊल काय असेल? एक आक्रमक मोर्चा आम्ही 28 गावाचा काढू। हा एक सांकेतिक मोर्चा होता शहापूरचा, आणि मला तरी वाटते का या शहापूरच्या मोर्चावरून सरकारच्या लोकप्रतिनिधीच्या इथल्या लक्षात आलं असेल की जे पुनर्वसित गावं आहे ते किती वंचित आहे, तर त्या लोकांचा आज एवढ्यावरूनच लक्षात आलं असेल की किती मोठा आक्रोश या लोकांचा 35 वर्षात तुम्ही जे त्यांची पिळवणूक केली, फक्त मतं घेतली, आज त्यांचा आक्रोश किती मोठा आहे या मोर्चावरून लक्षात आलं। यामुळं मला तरी वाटते की इथला आमदार, खासदार इथले आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला याची दखल घ्यावीच लागेल, नाही तर त्यांना येत्या निवडणुकीत आमचे 28 गावाची तरी लोक त्यांना त्यांची लायकी दाखवून देईल काय आहे। आपण बघू शकतो येथे वानखडे शहापूर येथील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी हा शहापूर ते वरुड येथे मोर्चा निघालेला होता। वरुड तहसील कार्यालयावर हा पायदळ मोर्चा धडकलेला आहे। घोषणाबाजी देत शहापूर येथून पायदळ मोर्चा हा वरुड तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला। आता या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।